हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळे? सर्वांचं अचिव्हर्स करिअर अकॅडमीमध्ये स्वागत आहे. जे काही विद्यार्थी लाईव्ह पाहत आहेत सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. मुलांनो, आपण काल संधिपाद प्राणी संघातील प्राणी आपण पाहिलेत. जे काही कालचं सेशन झालेलं आहे एकदम चांगलं असं सेशन कालचं झालेलं आहे. ओके, ज्या काही विद्यार्थ्यांना लेक्चर आवडलं असेल अशा विद्यार्थ्यांनी कमेंट करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आज आपण शिकणार आहोत मृदुकाय प्राणीसंघ. मृदुकाय प्राणीसंघ जो आहे हा फायलम मोलस्का म्हणतो आपण याला. मृदुकाय जे काही प्राणी कसे असतात, शरीराने मऊ असतात, मृदू असतात. मृदुकाय म्हणजे त्यांचं स्किन ही कशी असते, मऊ असते. जसं की ह्या प्राण्यांचे शरीर हे मऊ बुळबुळीत असते, म्हणून यांना आपण मृदुकाय प्राणी असं म्हणतो. या प्राण्यांचं शरीर हे कसं असतं, मऊ आणि बुळबुळीत. बुळबुळीत म्हणजे एकदम असं बुळबुळीसारखं. ठीक आहे. परत बघा, हा प्राणी संघातील या प्राण्यांमधील जो दुसरा सर्वांत मोठा असा संघ आहे. म्हणजे बघा, आजपर्यंत आपण शिकलो जे काही संधिपाद प्राणी होते हे हा सगळ्यात मोठा होता, सर्वांत मोठा होता प्राणी संघातला संघ. बरोबर आहे का? तर आज आपण मृदुकाय प्राणी संघ जो बघतोय हा प्राणी संघ हा या प्राण्यातला दुसरा सर्वात मोठा प्राणी संघ आहे. ठीक आहे, दुसरा सर्वात मोठा प्राणी संघ आहे. तर दुसरा सर्वात मोठा प्राणी संघ आपल्याला पाहत असताना हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात. म्हणजे हे प्राणी जमिनीवरही राहतात किंवा पाण्यामध्ये तर असतातच. ठीक आहे. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात. हे प्राणी बहुतेक समुद्रामध्ये राहतात. ठीक आहे, सर्व प्राणी हे समुद्रामध्ये राहतात, पण काही प्राणी हे गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला आढळतात. जसं की यांचे शरीर हे त्रिस्तरी आहे. यांचं सुद्धा शरीर कसं आहे, त्रिस्तरी स्वरूपाचं आहे. तसंच हे देहगुहायुक्त आहेत. म्हणजे ह्यांच्या शरीरामध्ये ओरिजिनल देहगुहा आहे. ठीक आहे, आणि हे अखंडित आणि मृदू असतात. आपण जे मागचे प्राणी बघितले खंडीभवनावर आधारित होते. ठीक आहे, तर हे कसं आहे, अखंडित आहे. कसलंही त्याच्यामध्ये खंड वगैरे तुम्हाला दिसणार नाही. आणि हे मृदू असतात, एकदम असं फ्लेक्झिबल असतात. ओके, गोगलगाईसारखे जे प्राणी आहेत तुम्हाला माहिती आहे का? गोगलगाई सर्वांनी बघितलेलं आहे. गोगलगाई हे प्राणी वगळता सर्वांचे शरीर हे द्विपार्श्व सममिती दर्शवते. म्हणजे गोगलगाई हा जर प्राणी आपण वगळला तर बाकीचे जे काही प्राणी आहेत हे सगळे कसे दाखवतात, द्विपार्श्व सममिती दाखवत असतात. आणि यांचे जे शरीर आहे हे डोके, पाय आणि आंतरांग संहती म्हणजे विसरल मांस आपण म्हणतो. जे काही त्यांच्या शरीरामध्ये, जसं की शिंपला असतो, शिंपल्याच्या मध्ये जे काही विसरल मांस जो आहे तो कसा असतो रे, फ्लुइडी असतो, जेली असतो ना, मऊ असतो, एकदम बुळबुळीत असतो. आणि हा बुळबुळीत भाग हा 3 भागामध्ये विभागलेला आहे. कोणते कोणते 3 भाग? डोके, पाय आणि जे काही अंतरांग आहे ते मध्ये असतं. ठीक आहे, अंतरांग संहती म्हणजे प्रवार मॅन्टल या पटली संरचनेने हे आच्छादलेले असून हे प्रवार कठीण असते. जसं की गोगलगाईचं सुद्धा शरीर हे ह्या शंखामध्ये राहतं. का राहतं? कारण तोय शरीर हे नाजूक असतं. ठीक आहे, नाजूक असतं आणि ह्याला संरक्षण दिलं जातं. कशानं? ह्या मॅन्टल म्हणजे प्रावार नावाच्या हे पटल जे आहे वरचं, हे पटल जे आहे, जसं की शिंपल्याला सुद्धा
हे वरचं जे पटल आहे यानं संरक्षित केलं गेलंय. कशाला संरक्षित केलं गेलंय? जे काही कॅल्शियम कार्बोनेट हे संरक्षण कवच आहे. म्हणजे हे जे संरक्षण कवच आहे बेटा, हे संरक्षण कवच कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेलं आहे. ठीक आहे. तसंच याला आपण शेल असं म्हणतो. ठीक आहे, शेल असं म्हणतो. कवच म्हणा किंवा शेल म्हणा, संस्रावित करत असते. म्हणजे याचा अर्थ काय? हे जे कवच आहे हे कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेलं आहे आणि कंटिन्युअसली जे ह्यांच्या शरीर आहे हे कॅल्शियम कार्बोनेट सोडत असतंय. ठीक आहे, त्याच्यामुळे एक कवच असं तयार होत असतं. तुम्हाला माहिती असेल, गोगलगाई चालताना एक असा स्त्राव तिच्या पाठीमागे आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. कवच हे शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते, तर काहीमध्ये ते नसते सुद्धा. ओके, म्हणजे शरीरामध्ये सुद्धा कवच असते, काहीमध्ये शरीरामध्ये कवच नसते. ओके, आणि काही जणांना शरीराच्या वरी जे काही शरीराभोवती कवच आहे हे संरक्षित केलं गेलंय. आणि हे सगळे प्राणी कसे असतात? ह्या संघातील प्राणी, मृदुकाय संघातील प्राणी हे एकलिंगी स्वभावाचे असतात. स्वभावाचे म्हणजे त्याने एकलिंगीच असतात बेटा. एकलिंगी म्हणजे एकतर ते नर असणार आहेत किंवा मादी असणार आहेत. ठीक आहे. आणि कालव, द्विपुट, शिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस इत्यादी प्राणी हे मृदुकाय संघात येतात. मृदुकाय संघ हा दुसरा संघ आहे, जे की भरपूर सारे या संघामध्ये प्राणी आहेत मृदुकाय संघामध्ये. ठीक आहे, हा दुसरा संघ आहे, सर्वात मोठा दुसरा संघ आहे. ठीक आहे. ऐकावं तेवढं नवलच आहे बेटा. बघू आपण ऐकावं तेवढं नवल काय सांगितलंय. वारंवार स्टेट बोर्ड ऐकावं तेवढं नवल सांगतं. ठीक आहे. ऑक्टोपस हा असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये सर्वात हुशार प्राणी आहे. बघा, आपण कशामध्ये आहोत? समपृष्ठरज्जूमध्ये आहोत. बरोबर आहे. आपण समपृष्ठरज्जू प्राण्यामधले सगळ्यात हुशार प्राणी आपण आहोत. तसं असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये ऑक्टोपस हा सर्वात हुशार प्राणी आहे, जो की मृदुकाय प्राण्यामध्ये आढळतो. ठीक आहे. तसंच तो स्वतःचा रंग सुद्धा बदलू शकतो. एक प्रकारचा हा गिरगिट असेल, हा रंग सुद्धा बदलू शकतो. ओके. ऑक्टोपस हा पोहणे, सरपटणे, चालणे या तिन्ही प्रकारे हालचाल करू शकतो. म्हणजे ऑक्टोपस हा कुठेही भिडतो, कुठेही भिडू शकतो. म्हणजे त्यानं सरपटण्यामध्ये माहीर आहे, पोहण्यामध्ये माहीर आहे, चालण्यामध्ये माहीर आहे. म्हणजे या तिन्ही प्रकारे तो मुवमेंट करू शकतो, हालचाल करू शकतो बेटा. ओके. तसंच ऑयस्टर या शिंपल्यातून मोती कसे मिळवतात याची माहिती इंटरनेटच्या सहाय्याने किंवा वाचनालयामध्ये जाऊन तुम्ही बुक्स वगैरे मिळवून अभ्यास करू शकता. ऑयस्टर या शिंपल्यापासून मोती कसे मिळवतात. बघा, मोती पिकवणे, मोत्यांचा जो काही उद्योग व्यवसाय आहे शेतकरी करतात. पश्चिम महाराष्ट्रातले शिंपले पाळून शिंपल्यांचं शेती करतात आणि मोती पिकवतात. ओके. कटकचर्मी प्राणीसंघ पहा. कटकचर्मी प्राणीसंघ म्हणजे बघा, यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात. का असतात? कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात, म्हणून त्यांना आपण कटकचर्मी प्राणी असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ यांचं शरीर हे कशानं बनलेलं आहे? काट्यांनं बनलेलं आहे वरून. ठीक आहे. याचा अर्थ यांचं शरीर हे कॅल्शियम कार्बोनेटच्या काट्याने आवरण झालेलं आहे ह्याच्यावरती. ठीक आहे. हे सर्व प्राणी फक्त समुद्रामध्ये आढळतात. त्यांचे शरीर हे गोड्या पाण्यामध्ये आढळत नाहीत. ठीक आहे. फक्त आणि फक्त समुद्रात आढळतात. परत यांचे शरीर हे त्रिस्तरी आहे आणि देहगुहायुक्त असून प्रौढावस्थेमध्ये पंच आर्य सममितीला आढळते. देहगुहा ह्यांच्यामध्ये आहे, त्रिस्तरीय आहेत. ठीक आहे.
समजते का? त्रिस्तरी देहगुहायुक्त याच्या मागलचे जे काही लेक्चर आहेत ते तुम्हाला करायचं आहे. हे थोडेसे मोठे झाल्याच्या नंतर प्रौढावस्थेमध्ये यांचं शरीर हे कशी सममिती दर्शवते रे? पंच आर्य सममिती. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं स्टारफिश ह्याच्यातलंच आहे पंच आर्य सममिती. ओके, बघा. ओके, अशा पद्धतीनं हे कट करू शकतो आपण. ओके, परंतु यांच्या आळी अवस्थेमध्ये, आळी अवस्था कधी असते? आळी अवस्था ज्यावेळेस ते खूप लहान असतात. हे ज्यावेळेस प्राणी खूप लहान असतात त्यावेळेस द्विपार्श्व सममिती आढळते. फक्त त्याचे दोन भाग होऊ शकतात. हे प्राणी नलिकापाद म्हणजे ट्यूब फिट यांच्या सहाय्याने प्रचलन करतात. ह्यांना नलिकापाद असतात आणि ह्या नलिकापादांचा उपयोग ह्याने अन्न पकडण्यासाठी सुद्धा करतात. काही प्राणी हे स्थानबद्ध म्हणजे सेडेंटरी असतात. स्थानबद्ध म्हणजे एका जागेवर हलतच नाहीत. ठीक आहे, एका जागेवर बसलं की त्याच जागेवर बसणार आहेत. ह्यांचे जे कंकाल आहे हे कॅल्शियम युक्त आहे. म्हणजे ह्यांचं कंकाल हे कॅल्शियम पासून बनलेलं आहे आणि त्याच्यावर स्पाइन्स आहेत. जसं की कंटकींचे स्पाइन्स किंवा पट्टिकांचे ऑसिकल्स प्लेट्स असे बनलेले आहे. म्हणजे यांचं शरीर हे काट्याने तसंच छोट्या छोट्या पट्ट्यांनी वगैरे बनलेलं आहे. थोडंसं हार्ड आहे असं समजा. या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवन तसंच पुनर्निर्मिती ही क्षमता खूप चांगली आहे. हे प्राणी पुनरुद्भवन करू शकतात तसंच पुनर्निर्मिती सुद्धा त्यांच्या शरीराची करू शकतात. हे प्राणी बहुतेक म्हणजे डाऊटच आहे थोडक्यात, बहुतेक एकलिंगी असतात. बहुतेक म्हणजे जास्तीत जास्त प्राणी हे कसे आहेत? एकलिंगी स्वरूपाचे आहेत. ओके, परत पहा काही एक्झाम्पल्स दिले. तारामासा, सी आर्चिन, ब्रिटल स्टार, सी कुकुंबर इत्यादी प्राणी हे कटकचर्मी प्राणी संघात येतात. दिसते का तुम्हाला छोटे 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 स्पॉट आल्यासारखं? हे कशाने बनलेले आहेत? वरी सांगितले हे कॅल्शियम युक्त कंटकीने बनलेलं आहे. ओके, तर आपल्याला अजून एक म्हणते त्यांना तुम्हाला माहीत आहे का? आता तुम्हाला काय माहीत आहे हे तुम्हालाच माहीत आहे. ठीक आहे, तारा मासा हा विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचा भाग तोडून वेगळा करू शकतो आणि स्वतःला पुनर्निर्मिती करू शकतो. पुनरुद्भवन क्षमता त्याच्यात आहे आणि त्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. ओके, म्हणजे जर समजा तारा मासा हा विशिष्ट अशी त्याला परिस्थिती उद्भवली तर त्याच्या शरीराचा दोन भाग करून त्यानं पळून जाऊ शकते. तुकडा पडला तर पडला पण मी वाचणार आहे. ओके, अशा पद्धतीनं. तसंच अर्ध समपृष्ठ रज्जू. आपण आता एंडपर्यंत आलोत. कशाच्या एंडपर्यंत आलोत? अर्ध समपृष्ठ रज्जू. असमपृष्ठ रज्जू मधले प्राणी शिकतोत आपण. आता याच्यामध्ये अर्ध समपृष्ठ रज्जू म्हणजे काय? याच्यामध्ये अर्धवटपणा पृष्ठरज्जूचा आलेला आहे असं समजूत आपण. नावातच आहे ना. परत बघा बेटा, या प्राण्यांचे शरीर हे 3 प्रमुख भागामध्ये विभागलेले असते. हे जे प्राणी आहेत ह्या प्राण्यांचं शरीर हे 3 प्रमुख भागामध्ये विभागलेले असते. जसे की शुंड, गळपट्टी आणि प्रकांड. शुंड, गळपट्टी, प्रकांड. पहा बेटा, हे जे शुंड आहे हे काही गळपट्टी खाली त्याच्यानंतर प्रकांड आहे, बरोबर आहे का? आणि हे अशा 3 भागामध्ये यांचं शरीर विभागलं गेलेलं आहे. ठीक आहे,
परत पहा, फक्त शुंडेमध्येच पृष्ठरज्जू असतो, म्हणजे ह्या शुंडामध्येच पृष्ठरज्जू तयार झालेला आहे. तुम्हाला दिसून येत असेल, जसं जसं कॅल्शियम कार्बोनेट शरीरामध्ये आलं प्राण्यांच्या, आता काय आलंय, पृष्ठरज्जूच आला डायरेक्टली. थोडं का होणं आलंय ना, म्हणजे याचा अर्थ काय, आपण उत्क्रांतीकडे जातोय, इव्होल्यूशन थेअरीकडे जातोय. ठीक आहे. परत पृष्ठरज्जू असतो म्हणून शुंडेमध्येच पृष्ठरज्जू असतो म्हणून त्यांना आपण अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी असं म्हणतो. लक्षात आलं असेल तुम्हाला, फक्त ह्या शुंडामध्येच पृष्ठरज्जू असल्या कारणास्तव आपण ह्याला काय म्हणतो, अर्धसमपृष्ठरज्जू असं म्हणतो. ओके. आणि ह्या प्राण्यांना साधारणपणे ॲकॉर्नक्रोमी असं म्हणतात. ॲकॉर्नक्रोमी असं म्हणतात. ह्या प्राण्यांना ॲकॉर्नक्रोमी का बरं म्हणतात, तर हे असं थोडंसं वाकडं असल्यासारखे असतील, ॲकॉर्नक्रोमी असं म्हणतात. हे सागर निवासी आहेत, हे प्राणी सागर निवासी आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, हे समुद्रात राहतात. पण कसं राहतात, बिळं करून राहतात वाळूमध्ये वगैरे. कारण ह्याचं जे शुंड आहे, ह्या शुंडाचा वापर त्यानं कशासाठी करणार आहे, घुसायसाठी करणार आहे वाळूमध्ये. ओके, घुसायसाठी करणार आहे वाळूमध्ये. आणि बिळं करून मध्ये हे प्राणी राहतात. ठीक आहे. श्वसनासाठी ह्या लोकांना, लोक नाहीत ते, हे प्राण्यांना एक ते अनेक कल्लावेदरे आहेत. म्हणजे ह्याने वाळूत गेल्यावर श्वास कसा घ्यायचा बे, म्हणून ह्यांना भरपूर एकापेक्षा जास्त कल्लावेदरे आहेत. ओके. हे प्राणी एकलिंगी असतात, म्हणजे ह्यानं एकलिंगी सुद्धा आहे किंवा उभयलिंगी सुद्धा असू शकतात बरं का. उभयलिंगी तुम्हाला समजलं असेल. उभयलिंगी म्हणजे दोन्हीही जेंडर एकामध्येच आहेत. ओके. उदाहरणे बॅलेनोग्लासिस, सॅकोग्लॉसस, हे जे एक्झाम्पल्स आहेत याचे. ओके. अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी तुम्हाला समजले असतील. अर्धसमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये 3 भागामध्ये ह्यांचं शरीर रचना झालेली आहे. ओके. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलेनोग्लॉसस या प्राण्याला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील एक दुवा असं आपण म्हणतो. ओके. हा दुवा का बरं झाला, आत्ताच म्हणलो मी तुम्हाला. ज्यावेळेस उत्क्रांती होत होती, कशामध्ये आपण 2 भाग कशाचे बघतोय रे, असमपृष्ठरज्जूचे आणि समपृष्ठरज्जूचे. म्हणजे याचा अर्थ काय, बॅलेनोग्लॉसिस हा प्राणी शुंडकावरती थोडंसं नोटोकॉर्ड त्याच्या आल्या असल्यामुळं, पृष्ठरज्जू आल्या असल्यामुळं आपण काय म्हणतोय, इथून पुढे हे जे प्राणी आहेत हे दोघाच्या मधला प्राणी आहे. म्हणजे ह्याला थोडासा पृष्ठरज्जू दिसतोय, अर्धा का होणार आहे का नाही, थोडा का होणार. ओके. अशा स्वरूपानं, म्हणजे याचा अर्थ आपण ह्याला कशामध्ये घेतलो, उत्क्रांतीच्या दृष्टिकोनामध्ये घेतलो ह्या प्राण्याला, ग्लासेस नावाच्या प्राण्याला. आणि हा असमपृष्ठरज्जू सुद्धा आहे आणि समपृष्ठरज्जू सुद्धा आहे. म्हणजे आपण ह्याला डिफरन्शिएट करू शकत नाही सध्या. ओके. परत म्हणजे हा दुवा म्हणून आपण ओळखतो. हा प्राणी वरील दोन्ही प्रकारच्या प्राण्यांमध्ये थोडे थोडे गुणधर्म दाखवतोय. पाण्यात राहिलेलं आहे, तसंच ह्याला अर्ध का होणार का आहे, पृष्ठरज्जू आहे. ठीक आहे बेटा, समजलं असेल इथंपर्यंत. आता आपण शिकणार आहोत समपृष्ठरज्जू प्राणी संघ. ओके. इथं थांबूयात बेटा आपण. ओके. इथं थांबूयात. आज आपण असमपृष्ठरज्जू प्राणी संघातील जे काही प्राणी बघितले, जे काही संघ बघितले, हे सर्वांनी परत एकदा रिवाईज करायचं आहे. जर समजा मध्येच कोणाला काही समजत नसेल तर पाठीमागलचे सुद्धा आपल्या लेक्चरचा आधार घ्या थोडासा. पहिल्या लेक्चरपासून पहा, जेणेकरून तुम्हाला एक ना एक डाऊट क्लिअर होईल बेटा. ओके. प्रत्येक गोष्टी मी एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहेत. त्यामुळं तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थितरित्या पाहायचं आहे.
नेक्स्ट लेक्चर हे समपृष्ठरज्जू प्राणी संघावर होईल. ओके, धन्यवाद बेटा, थँक्यू सो मच.